हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिका's रेसिपी। आज आपण बघणार आहोत चिकनचं कालवण। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले। आता चिकनला शिजायला टाकूयात। एका पातेल्यात तेल टाकले 2 ते 3 चमचे। तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। कांद्याला छान 2 ते 3 मिनिट या तेलावरती परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि याला देखील छान असं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिट। आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे। सगळं व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो त्याला देखील स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे आणि यामध्ये ॲड करायचं आहे। टोमॅटोला देखील तेलावरती छान असं 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन ॲड करायचं आहे आणि छान मसाल्यामध्ये फोडणीमध्ये त्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत चिकनचं जे स्वतःचं पाणी आहे ते पूर्णतः आटत नाही तोपर्यंत याला असं परतून घ्यायचं आहे। जेव्हा चिकन पूर्णतः कोरडे होईल त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून यात टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। तर बघा चिकन पूर्णतः कोरडं झालंय। आता यामध्ये आपण कोमट पाणी घालूयात। आता त्याला 10 ते 15 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता तोपर्यंत हे शिजते तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करूयात। तर बघा मसाल्यासाठी मी 2 कांदे घेतलेत गॅसवरती भाजून, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, घरचं साठवणीतले लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, हिरव्या मिरच्या, खोबरं आणि लसूण घेतलंय। गरम मसाला पावडर, हळद आणि लाल तिखट हे आपल्याला असंच ठेवायचं। बाकी सर्व मसाले व्यवस्थित भाजून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। आता गॅसवरती एक पातेलं गरम करायचं चिकनला फोडणी देण्यासाठी। त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आपल्याला गरम तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला गरम मसाला, लाल तिखट आणि हळद पावडर घालून व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। मसाला छान परतून झाला। यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि ह्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन ॲड करायचं आहे। आता किती रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे कोमट पाणी यामध्ये ॲड करा। इथे मी यामध्ये 2 ग्लास कोमट पाणी ॲड केलं आहे। आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची। हाय फ्लेमवरती याला 5 ते 6 मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे। तयार झालं आहे आपलं चिकनचं कालवण। तर मी याला एक सर्विंग बोलमध्ये काढून घेते। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटूयात असेच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग।